व्यवस्थित जाणार आहात. 8 9 8 होय. काय म्हटली ती? काय म्हटली? काय म्हटली ऑपरेटर? ओ सर काय म्हटली? होय. काय म्हटली तुमच्या मैत्रिणीनं तुम्हाला? हॅलो काय म्हटली? हॅलो हॅलो इको ठेवायचा सर. ऑपरेटर डीजे वाले ह्या माईक मध्ये, दोन्ही माईक मध्ये इको ठेवायचा. सगळ्या माईक मध्ये इको ठेवा. काय म्हटली हो तुमच्या मैत्रिणीनं? नमस्कार. काय नमस्कार. त्याचा भा साईडला की चमत्कार दाखविल की. तुमच्या मैत्रिणीचं नाव आहे सोनू. काय आहे? सोनू. सोनूला जरा इशारे करा. सोनू फोन कर. तुझा माझ्यावर भरोसा नाही का? हातात माईक घे. व्यवस्थित झालं पाहिजे हा गाणं. सगळ्यांचं व्यवस्थित तोंडाना आवाज आला पाहिजे. सगळेजण स्टेजवरील सर्व मित्रमंडळींना सूचना आहे, व्यवस्थित गाणं म्हणायचं आहे हा यांच्यासोबत. हा प्ले 1 2 3 म्हणा. सोनू हा तुझा माझ्यावर भरोसा नाही का? म्हणा. सगळेजण यांच्या पाठीमागे म्हणायचं आहे. 1 2 3. सोनू ज्यांच्या स्पर्श करतोय व्यवस्थित म्हणायचं आहे. तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचं वय किती आहे? 25. 25. आणि तुम्ही किती वर्षाचं? 30. 30. जुळतंय काय? जुळतंय? जुळत. रेडीमेड सेट तर नाही ना व? सोनूला तुमच्या काही रेडीमेड सेट तर नाही ना? नाही 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 नाही. तुमचीच आहे ना व? माझी. तुमच्या जानू सोनूवरती कधीपासून प्रेम करताय तुम्ही? शूट घे. पहिल्यापासून. हा पहिल्यापासून. पहिल्यापासून. किती वर्ष झालं? कुठं पटवला होता तिला? शाळेत. शाळेत. ऑपरेटर जानू विना रंगच नाही हे गाणं तयार ठेवा. होय. शाळेत पटवला. कसं पटवलेला? व्हॉट्सअप वरती मेसेज केला काय चिठ्ठी दिला? मित्राला सांगितलं. काय म्हणून? तिला सांग म्हणून. काय म्हणून? मी तिला आवडतोय सांग म्हणून. होय. मग त्या मित्राचं ऐकून त्याच्यावर प्रेम केली असती तर? नाही केली. माझ्यावर केली. मित्र जरा टरका पाठवलेला ना, नाही तर तुमच्या पेक्षा देखणा जर पाठवला का नाही तुम्हाला सोडून जायची हो. हल्लीचा जमाना काय सरळ नाही आहे. ते सिरियल बघता का नाही? टीव्ही चॅनल वरती येते बघा, माझ्या नवऱ्याची बायको आणि काय काय आहे. काय काय हो महिला मंडळी सांगा की काय काय बघता? नवऱ्याच्या 2-2 बायका 3-3 बायका बघतात का नाही होईने? संध्याकाळ झालं की चालू झालंच. तुमचं फेवरेट कुठलं आहे काय तुमच्या सोनूचं जानूचं? लागीर झालं. बर शांत थांबा आणि व्यवस्थित जोपर्यंत तुम्हाला सूचना पुढील येत नाही तोपर्यंत व्यवस्थित थांबा. ज्यांच्या स्पर्श करताय धरा, हातात माईक धरा. तुमच्या हिरोईनचं नाव आहे हौसा. काय नाव? हौसा. हौसा. काय आहे नाव? हौसा. हौसा. जोरात बोलायचं, जोरात. हौसा. कधी बारसं गाठलेलं तुमच्या हौसा बाईचं? ते का माहित नाही. परवा भेटल्या. परवा भेटली होय. स्टेजवरील उपस्थित हिप्नॉटिझम मधील मित्रमंडळींना सूचना आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला माझाच आवाज ऐकू येत आहे. आजूबाजूचा कोणताही आवाज तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करत नाही.
तुम्ही आणखीन हिप्नॉटिझमच्या गाढ अवस्थेत चाललेला आहे. बाजूचा आवाज ऐकता क्षणी ज्यांच्या कपाळ स्पर्श करतोय माईक वर धरा. तुमच्या हौसाला तुम्ही कसं पटवलेलं आहे थोडस सांगा मला. ती जत्रा चालती आणि बघा ती माझ्या जत्रा चालते. माईकचा आवाज जरा सोडावा ऑपरेटर यांच्या. हा जरा जरा इथं धरा. जेवलाय का नाही? जेवण आलो इथे महाप्रसादला गेलो. महाप्रसाद होता कुठं? इथं खाली होता. कुठल्या मंडळाचा? ते काय बघायचं जेवायचं आणि यायचं घरला. वा लिस्ट काढलाय ना हो मंडळाचं. हे आमचा अध्यक्ष आहे महाप्रसाद संघटनेचा अध्यक्ष आहे. कोण आहे अध्यक्ष? मी स्वतः. स्वतः? हा म्हणजे कुठं कुठं महाप्रसाद ठेवले त्याची लिस्ट ऑलरेडी तयार आहे. ते पहिल्यापासून मी नियोजन लावून ठेवतोय पोरासने सांगतोय बर बाबा उद्या इथं हाय जायचं. तुमच्या संघटनेत अजून कोण हिरो आहे? लय जण आहेत तसे. तुमच्या जवळचा जीवाचा काळीज कोण आहे का नाही? काळज माझी भरल्यात. त्यातलं एक काळीज सांगा की. एक आता घावणार नाही ते लय अशी एकाच नाव घेतलं की दुसरं नाराज होते. बर ते राहू दे. हा तुमच्या हौसाचं वजन किती आहे? हे लय नाही 40 किलो लय झालं. बारके हो बारके वय किती वय आहे? आता असेल 20-21 असेल. 20-21. आणि तुमचं वय किती आहे? माझं 26. 24. खातच नाही ती. काय काय खायला दिला तिला? मी काय आता गेलं की नुसता वडापाव दे पिझ्झा दे. आता भाकरी खायला पाहिजे की नाही? वय बरोबर आहे की तुमचं. पिझ्झाच मागत्या. हा पिझ्झा. वय तुमच्या मेंदूच्या फिजा उडाल्या असतील मग. अहो ते बिल भागून भागून आता का नाही. किती बिल केले ती? तुम्हाला सांगून पडणार नाही ते. जरा सांगा की. एक आता एकदा गेले की 1000 रुपये काठी लावत्याच. 1000 रुपये? मग हा मग तुमच्याकडे किती पैसे आहेत मग? मी कुठलं माझ्या काळीज आहे त्याकडं 500 रुपये दे तू 200 दे असं करतोय आणि घेऊन जातोय. तुमच्या काळजाच्या काही किडन्या भाड्यानं ठेवला नाही ना? नाही नाही तसं काय नाही. नाहीतर बघा घाणवट ठेवशीला किडन्याने. त्याच्याकडे असते तो पैसे असतील होय. काय तर उलाढाल करते ते. बर आता ज्यांच्या पास स्पर्श करतोय त्यांच्यासाठी सूचना आहे. तू हिप्नॉटिझमच्याच अवस्थेत असणार आहेस पण हे डोळे उघडे ठेवून कार्यक्रम सादर करणार आहेस. तुला फक्त आणि फक्त मीच आणि मीच दिसणार आहे. आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टी तुला अजिबात जाणवणार नाही आहे. तू हिप्नॉटिझमच्या अत्यंत गाढ आणि खोल अवस्थेत आहेस. समोर उभा आहे त्यांना सूचना आहे खाली बसून घ्या. काही महिलांना बसायला